नमस्कार. तर मस्त खुसखुशीत असे आलूचे पराठे आज आपण बघणार आहोत. भरपूर सारण भरलेले आणि न फाटता आलूचे पराठे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 चम्मच गव्हाचं पीठ व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. मीठ आपल्याला व्यवस्थित सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पीठ भिजवून घेणार आहोत. तर इथे थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजवून घेणार आहे. पीठ आपल्याला छान असं मऊ भिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे पिठाचा गोळा बनलेला आहे. तर यावरती मी आता थोडंसं तेल टाकून पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेणार आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला छान असं 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यामुळे पीठ जे आहे ते लवकर मऊ होतं. तर बघू शकता अशा प्रमाणे मी पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे एक वाटण करणार आहे. त्यामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे. ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून थोडं जाडसर असं वाटण करून घेणार आहे. त्यानंतर आता मी इथे उकळलेले 3 बटाटे घेतलेले आहेत. त्याचे सालसुद्धा काढून घेतले. हे बटाटे मी आता किसून घेणार आहे. तर अशा किसणीवर मी बटाटा जो आहे तो किसून घेणार आहे. त्यामुळे आपलं जे सारण आहे ते एकदम मऊ होईल आणि पराठे लाटताना ते फाटणार नाहीत. तर अशा प्रमाणे मी सगळे बटाटे किसून घेणार आहे. तर इथे बटाटे किसून झालेले आहेत. आता यामध्ये मी आपण जे वाटून घेतलं होतं हिरवी मिरची, लसण आणि जिरे ते टाकून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेत आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. त्यावर आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. नंतर थोडीशी इथे मी हळद टाकणार आहे. त्यानंतर 1 चम्मच मी इथे धने पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच मी इथे आमचूर पावडर टाकलेला आहे. हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकता ते छान मिक्स झालेलं आहे. तर मी आता याचे गोळे बनवून घेणार आहे. तर मी अशी मोठ्या आकारामध्ये इथे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर अशा प्रमाणे इथे 4 गोळे बनवून तयार आहेत. तर आता आपलं पीठसुद्धा भिजलेलं आहे. तर परत मी आता 1 मिनटं छान असं मळून घेणार आहे. बघू शकता किती सॉफ्ट असं पीठ आपलं भिजलेलं आहे. तर पिठाचे सुद्धा आपल्याला असेच गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी पिठाचे सुद्धा असे 4 गोळे बनवून तयार करते. अशा प्रमाणे बघू शकता इथे पिठाचे सुद्धा गोळे बनवून तयार आहेत. तर आता आपण पराठा लाटायला घेऊयात. त्यासाठी मी इथे आता पिठाचा एक गोळा घेतलेला आहे. त्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हाताच्या सहाय्याने आपण अशा प्रमाणे पिठाची जी आहे ती वाटी बनवून घेणार आहोत, थोडीशी खोलगट. अशा प्रमाणे तुम्ही अशी वाटी बनवून घ्यायची आहे
आणि त्यानंतर यामध्ये आपण सारणाचा एक गोळा टाकून घेणार आहोत आणि तो असा आतमध्ये दाबत दाबत आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. अशा प्रमाणे पीठ जे आहे ते वर उचलत आपल्याला त्याचं तोंड पूर्ण असं बंद करून घ्यायचं आहे आणि वरी जे पीठ शिल्लक उरतं ते अशा प्रमाणे त्यामध्येच दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर वरी इथे मी कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे आणि हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं, त्यामुळे आतमधलं जे सारण आहे ते सगळीकडे जातं. आणि आता आपण पराठा लाटून घेणार आहोत. तर इथे सुरुवातीला मध्यभागी लाटत लाटत आपल्याला काठाकडे लाटत जायचं आहे, त्यामुळे सारण जे आहे ते व्यवस्थित सगळीकडे जातं. अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे पराठा लाटून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रमाणे. तर इथे आपला पराठा जो आहे तो लाटून होत आहे. बघू शकता फाटत नाही, काहीच नाही, कारण की आपलं सारण जे आहे ते व्यवस्थित मऊ झालेलं आहे. तर अशा प्रमाणे मी पराठा जो आहे ते लाटून घेत आहे. तर इथे पराठा जो आहे तो लाटलेला आहे. तर आलूचा पराठा हा शक्यतो थोडासा जाडसरच लाटतात, पण मी थोडंसं पातळच लाटून घेते. तर आता एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते मी इथे लाटून घेतलेलं आहे. तर बघू शकता आता पराठा लाटून झाला आहे. तर मी गॅसवरती तवा तापायला ठेवला होता, त्यावरती थोडंसं तेल टाकून घेते, कारण पहिला पराठा जो आहे तो खाली चिटकू शकतो. तर बघू शकता आता 1 मिनिटाने मी पराठा जो आहे तो पलटून घेतलेला आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची. तर आता मी वरच्या बाजूने तेल लावून घेत आहे. सगळ्या साईडने असं तेल किंवा बटर तुम्ही काही वापरू शकता. आणि आता मी व्यवस्थित असा पराठा खालच्या बाजूने शेकून घेणार आहे. त्यानंतर आता मी पराठा जो आहे तो पलटून घेणार आहे आणि वरच्या साईडने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि पराठा आलटून पलटून आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. अशा प्रमाणे पराठा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे. तर इथे आता आपला पराठा झालेला आहे, तो मी काढून घेते. व्यवस्थित असा भाजून झालेला आहे, बघू शकता. अशाच प्रमाणे मी दुसरा पराठा देखील लाटून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपण आता भाजून घेणार आहोत. तर वरच्या साईडने थोडेसे असे डॉट डॉट दिसायला लागले की आपण पराठा जो आहे तो उलटून घ्यायचा आणि वरच्या बाजूने परत तेल लावून घ्यायचा आहे. त्यानंतर पराठा जो आहे तो आपण पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम असंच भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपले पराठे जे आहेत ते व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत.
तोपर्यंत धन्यवाद.